नमस्कार. नवरात्र नवरंग चित्र 2024 चौथा रंग केशरी. आंबा. आंबा याविषयी इतक्या लोकांनी इतकं लिहिलेलं आहे की कोळीवर सुद्धा काही लिहावं असं शिल्लक ठेवलेलं नाही. तरीही आज केशरी रंगाचा म्हणून आंबा असल्यामुळे आणि मी कोकणस्थ जोशी असल्यामुळे त्या शैलीत लिहितो. ही माझी मतं आहेत आणि अर्थातच ती ठाम आहेत. आंबा म्हणजे फक्त हापूस, ते आंबा म्हणजे कुठलाही आंबा, अशी दोन टोकं किंवा संपूर्ण स्पेक्ट्रम दिसतो माणसात. आंबा न आवडणारी मोजकी कर्मदरिद्री माणसंही असतात काही, देवा त्यांना क्षमा कर. मीही बऱ्यापैकी आंबा म्हणजे हापूसच या वर्गातला आहे. मात्र लहानपणी अनेक चोखून खाल्लेल्या रायवळ आंब्यांची चवही न्यारी होती. आता तर इतकं उदंड पीक येतं हापूसचं की बहुधा आता रायवळ आंब्यांची लागवड जाणीवपूर्वक करायला लागेल असं वाटतंय. मला हापूसपेक्षाही पायरीच आवडतो किंवा केसर आवडतो अशीही माणसं असतात. देवा त्यांनाही क्षमा कर. निख्खळ हापूसच्या गुठळीदार रसाऐवजी पायरी मिक्स केलेला रस चांगला असंही म्हणणारी माणसं आहेत. देवा त्यांच्या या भेसळयुक्त वागण्याला क्षमा कर. लहानपणी चिपळूणला मे महिन्याच्या सुट्टीत सगळा काळ हा आंब्यांच्या उस्तवारीत जायचा. म्हणजे मामा मामी प्रमुख, पण आम्ही आपले मदतीच्या नावाखाली लुडबुड करायला. पुढील दारातलं एक कलम लागलं की निदान 1000 आंबा हाती लागायचा. मधली माडी आंब्याने भरून जायची. उठता बसता आंबा, तो गंध आसमंतात भरून राहिलेला असे. माडीच्या पायऱ्या चढताना तो अधिकच तीव्र होईल आणि मग वर पोचलं की दर्शन होईल. झाडावर असेच तो आंबा हिरवा असे. पाडाला आल्यावर मगच उतरवायचा. त्यामुळे माडीवरील अढीत आंब्याचं खरं पहिलं केशरी रूपात दर्शन होत असे. तजेलदार केशरी रंग असलेला आंबा, चांगलं पंजात मावणार नाही सहज असं फळ, टोकदार एकीकडे आणि बाकी गच्च भरलेला गोलाकार, देखाजवळ जरा सुरकुत्या, बाकी सगळी नितळ केशरी कांती. आहा, आत्ताही मी मनाने चिपळूणमधल्या त्या मधल्या माडीवर पोचलो आणि डोळ्यासमोर आलं ते रसरशीत तजेलदार केशरी आंबे. जय अंबे मा. मिजो. नवरात्र चौथी माळ 2024. आजचा बोनस क्रमांक 1, मीनाने काढलेलं आंब्याचं चित्र. अर्थातच आंबे हापूसचेच आहेत, नाहीतर मी तिला माफ केलं नसतं. विनोद सोडा. आंबे खरंच तजेलदार आणि तुकतुकीत केशरी दिसत आहेत. फळही आकाराने छान आहे, हापूसच असावा. बोनस क्रमांक 2, केशरी रंग असलेल्या गाण्यांची यादी. गाणी संकलन करते माझी मैत्रीण मंगल भोगले. मंगलचा व्यासंग इतका दांडगा आहे की ती मला त्या रंगांची गाणी शेवटच्या क्षणापर्यंत सुचवत असते. मी त्यातली थोडीशीच इथे लिहितो. तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती की तुम्हाला माहीत असलेली सुचणारी त्या रंगांची गाणी अवश्य कळवा. नमस्कार.